माझ्या घरात मी, याच्यामध्ये एक मुलगी, 2 मुले, पत्नी आणि एक आई आहे. मी या वर्षी 42 वर्षाचा झालो आहे. मी माझी गाडी घेऊन 90 किलोमीटर दूरवर जायला लागून, दूर नदीपर्यंत जायला लागायचं. कधी कधी मला हताश झाल्यासारखं वाटते. माझ्या घरामध्ये 6 माणसं आहेत. पोरांचा शिक्षणाचा खर्च, मधून आईचं ऑपरेशन आणि 6 माणांचा बोजा, आणि त्याच्यात मध्ये मी पडलो किसान. मी एकटा कसा कमावणार? भाजीपाला मी घेऊन रस्त्याच्या साईडला बसायचो. एकाला गिऱ्हाईक आला का बाबा एक टोमॅटो मी पाव किलो घेतले, ते एक टाकून दे. एक टाकला, दुसरा एक भेंडीला आला, त्याच्यात 2 भेंडी टाकून गेले. तिसरा वांगी घ्यायला आला, त्याच्यात 2 टाकून दिले, एक टाकून दिला. तर माझा तो मला त्याच्यात माझा रोलिंग बसत नव्हती. आणि तिथून मी रिटर्न खाली आत घरी येऊन तर माझा मानसिक संतुलन किंवा माझा तणाव तो बसलाच नाही. एक माझ्या डोक्यात विचार वेगळे येऊ लागले. का आता करावं काय? माझं नाव नागेश, नागदेवता, नागांचा राजा. आणि दुर्भाग्य असं की मलाच साप चावला. म्हणजे नावाचं आणि बघ्याचं काही संबंध नाही. जेव्हा डॉक्टर बोलले की 24 तास कठीण आहेत, तेव्हा माझ्या मनात असे घरच्यांचे खूप विचार येऊ लागले का माझं कुठलं काय झालं असतं तर हे काय केलं असतं. आणि मी घरी आल्यानंतर नाना पाटील साहेब आले आणि सगळं मुलाबाळांचा खर्च आणि एवढं शेतीचं पण नाही होत. त्याच्यामुळं मी पण एकदम कन्फ्यूज झालो. कसं काय एवढं म्हणजे परिस्थितीमध्ये कसं सामना करावं लागलं याच मला समजत नाही. त्याही मला एक मार्ग दाखवला आणि ते म्हणाले की तू एक पाऊल टाकशील तर प्रसाद दुसरा पाऊल टाकेल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण मोगऱ्याविषयी माहिती पाहूया. मोगरा हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे आणि मोगरा हे तर 12माही पीक आहे. बाहेर स्थलांतर होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण थांबवू शकतो आणि आपल्या घरातच हा रोजगार निर्माण होऊ शकतो. माझ्याकडे सुपीक जमीन 10 गुंठे असे आहे. तर मग त्याच्यामध्ये किती अंतरावर आणि किती रोपे लागली पाहिजेत. आणि त्यातून मी 2016मध्ये मोगऱ्याची 300 रोपे लावली. माझ्याकडे पाणी नव्हतं आणि मला दूर नदीकडे जायला लागायचं आणि मटक्याने पाणी आणून त्या रोप्यावरती टाकायला लागायचं. याचा उपाय म्हणून प्रसाद चिकित्सांनी मला विहीर बांधून दिली. माझं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रसाद चिकित्साच्या वाढी प्रकल्पाला सामील झालो आणि त्यांच्याकडून 20 आंब्यांचे रोपे घेतले. पण मला अजून खूप काही करण्याची इच्छा होती. आणि त्यानंतर मी 2020मध्ये काजू, पेरू, आंबा, चिक्कू, जांभूळ असे झाडं लावली. आणि मला त्या गोष्टीचा एवढा अभिमान आहे का माझ्या आईचं पण मोफत प्रसाद चिकित्सांनी नेत्रप्रभाचा आता ती बघू शकते. आणि दुसरा असा विषय होता का ती आज तिच्या डोळ्याला कुठला काय झाला असतं मला बघू शकली नसते. आता तिला एकदम असं वाटतंय का माझा मुलगा मी बघू शकतो. प्रसाद चिकित्सांनी मला खूप म्हणजे मदत केली आणि माझी आई सुखरूप घरी पोहोचली. मुंबईला जावं नाही लागलं कामासाठी किंवा बाहेर जावं नाही लागलं कामासाठी. इथंच
माझ्याच शेतामध्ये राबून मला सुखाची जिंदगी जगायला भेटली आणि मीच नाही तर माझा सर्व परिवार पण त्याच्यात सहभागी झाले आणि सर्वांना खुशी खुशी आणि आनंदाने आम्ही आता करू आणि आनंदाने खाऊ शकतो. प्रसाद चिकित्सा वाढी प्रकल्प खूप फायद्याचा होता. माझं वार्षिक उत्पन्न 4 ते 5 हजार पूर्वी असायचं, पण आता वाढीव क्षेत्रातून प्रसादच्या वतीने माझे आंब्याचे उत्पन्न प्रसाद मोगरा सप्टेंबर ते मे महिन्यापर्यंत उत्पादन मला 1 लाखाच्या वरती पडतो. डोक्यात असा विचार झाला की आपली आता आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे, तर मी काहीतरी विचार करावं. याच्या कालांतरामध्ये एक महामार्ग निघाला. मग त्या परिस्थितीमध्ये लोक बाहेर जायचे, लांब उन्हाचा दिवस होते आणि लोक कमर फिरायचे. या दृष्टिकोनाने मी एक किराणा दुकान टाकलं. आणि मी माझ्या जागेवर आता सक्षम असं होऊ शकलो की प्रसादने मला शिकवलं, ज्ञान दिलं. कारण तू तुझ्या जागेवर तू करू शकतोस, तुझी जमीन आहे तर तुझ्या जमिनीत तू राबू शकतोस, कष्ट करू शकतोस आणि दुसऱ्याकडे धडपड करायची तुला गरज नाही आहे. तूच करणार आहेस आणि मुलांना तुझ्यापासून अभ्यास मिळणार आहे. का तर पप्पाने माझ्या असं केलं आहे तर मला काय अभ्यास मिळणार. अशा गोष्टीतून प्रसादने मला साथ दिली आणि प्रसाद मिळाला आणि प्रसादाने खरोखर आम्हाला जो प्रसाद दिला ना त्याच्यामुळे त्यांचे मी फार आभार मानतो.